वेलकम डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण इन्व्हर्स फंक्शनचा थेरम शिकलो, त्याचप्रमाणे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे थेरम शिकलो आणि कंपोजिट इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं हे पण शिकलो. सोबतच इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे नंबर ऑफ फॉर्म्युलेज एक्सप्लेन करून झालेत. आज आपण स्टार्ट करणार आहे एक्झरसाइज 1.2ला. बघा, एक्झरसाइज 1.2चा फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. म्हणजे तुम्हाला y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं, म्हणजेच तुम्हाला फाइंड करायचं dy बाय dx. बट त्यांनी सांगितलं युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शन ऑफ x इक्वल्स टू एफ इन्व्हर्स y इन द फॉलोविंग. म्हणजे तुम्हाला इन्व्हर्स फंक्शन पहिले फाइंड करायचं, म्हणजेच एक्सला इन टर्म्स ऑफ y लिहायचं, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं dx बाय dy, आणि मग त्याचा वापर करून y इक्वल्स टू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy बाय dx तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला पहिले फंक्शन दिलं आहे y इक्वल्स टू समथिंग, मग y इक्वल्स टू फंक्शनचं तुम्हाला पहिले इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं, मग इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं, आणि मग dy बाय dx इक्वल्स टू 1/dx बाय dy चा वापर करून y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. तर फर्स्ट फंक्शन कन्सिडर करतो y इक्वल्स टू रूट ऑफ एक्स. बघा, फर्स्ट फंक्शन आहे y इक्वल्स टू रूट ऑफ एक्स. आपण याला इक्वेशन फर्स्ट नाव देऊ. वी हॅव टू फाइंड, आपल्याला इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं, एक्सला इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचं आहे. वी हॅव टू फाइंड द इन्व्हर्स फंक्शन of y equals to f of x, that is x in terms of y. x in terms of y आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आपण लिहिणार फ्रॉम फर्स्ट x ला रिप्रेझेंट करायचं इन टर्म्स ऑफ y. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केलं तर आपल्याला y स्क्वेअर इक्वल्स टू x मिळतं, म्हणजेच x इक्वल्स टू y स्क्वेअर मिळतं. याला आपण असं लिहू, x इक्वल्स टू, x इज द इन्व्हर्स फंक्शन ऑफ y, x इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ y इज इक्वल्स टू y स्क्वेअर. आता डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y वी गेट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y लक्षात ठेवा. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय असणार आहे, तर ते असणार आहे dx बाय dy इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू y. y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं विथ रिस्पेक्ट टू y. इझिली तुम्हाला माहिती आहे y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2y. बट y इक्वल्स टू तुम्हाला काय दिलं आहे, तर या ठिकाणी y इज इक्वल्स टू तुमच्याजवळ आहे y इक्वल्स टू रूट ऑफ एक्स. हे इक्वेशन फर्स्ट पासनं तुम्हाला लिहिता येतं y इक्वल्स टू रूट ऑफ एक्स. अशा प्रकारे तुम्हाला dx बाय dy ची व्हॅल्यू मिळाली आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फाइंड करायचं, म्हणजेच काय फाइंड करायचं dy बाय dx फाइंड करायचं. म्हणून इथे लिहितो वी हॅव dy बाय dx इज इक्वल्स टू, डेफिनेशन आहे इन्व्हर्सचा आपण थेरम प्रूव्ह केला आहे, dy बाय dxला लिहिता येते 1/dx बाय dy, आणि याची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे dy बाय dx इज इक्वल्स टू dx बाय dy ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे 2 रूट ऑफ एक्स. असं त्याचं आन्सर मिळालं dy बाय dx इक्वल्स टू. बघा, परत सांगतो. फर्स्ट y इक्वल्स टू रूट ऑफ एक्स हे फंक्शन होतं, आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं, बट डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचं. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला मिळणार 1/2 रूट एक्स. बट त्यांनी सांगितलं बाय युझिंग द इन्व्हर्स फंक्शन तुम्हाला dy बाय dx फाइंड करायचं. इन्व्हर्स फंक्शन मग पहिले फाइंड करावं लागणार. इन्व्हर्स फंक्शन कसं फाइंड करायचं, एक्सला फाइंड करायचं इन टर्म्स ऑफ y. मग इथे y इक्वल्स टू रूट एक्स होतं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केलं y स्क्वेअर इक्वल्स टू एक्स मिळालं, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपल्याला y स्क्वेअर मिळाली आहे. म्हणजेच आपल्याला इथे मिळतं x इक्वल्स टू एफ इन्व्हर्स y दॅट इज इक्वल्स टू y स्क्वेअर. आता याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू y. डेरिव्हेटिव्ह ऑफ y x विथ रिस्पेक्ट टू y इज dx बाय dy इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार 2y, y इज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स आहे. इक्वेशन फर्स्ट पासून आपण त्याला लिहिलं.
वी हॅव dy बाय dx इक्वल्स टू 1 dx बाय dy. dx बाय dy ची व्हॅल्यू इथे पुट केली 2√x, आपल्याला आन्सर मिळालं dy बाय dx इक्वल्स टू 1/2√x. ओके. एक्झाम्पल सेकंडमध्ये तुम्हाला दिलं y इक्वल्स टू इन रूट 2 मायनस रूट ऑफ x. आपण त्याला इक्वेशन फर्स्ट असं म्हटलं. पहिले आपल्याला इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. म्हणून फर्स्ट इथे मी लिहिणार वी हॅव टू फाइंड इन्व्हर्स फंक्शन of y equals to f of x, that is x in terms of y, आपल्याला पहिले इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं. दिलेलं फंक्शन y इक्वल्स टूच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्याचं इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं आहे, म्हणजेच x इक्वल्स टू लिहायचं आहे. मग x इक्वल्स टू लिहिण्यासाठी मी इक्वेशन फर्स्टपासनं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स करतो. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर आपल्याला इथे मिळतं वाय स्क्वेअर इक्वल्स टू, हे स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आणि आपल्याला 2 मायनस रूट ऑफ एक्स असं मिळणार. 2 मायनस रूट ऑफ एक्स मिळणार. देअरफॉर हा मायनस रूट ऑफ एक्स मी लेफ्ट साईडला लिहितो प्लस रूट ऑफ एक्स अँड दॅट इज इक्वल्स टू 2. हा प्लस वाय स्क्वेअर राईट साईडला मायनस वाय स्क्वेअर. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स केल्यानं आपल्याला एक्स इक्वल्स टू एफ इन्व्हर्स वाय मिळून जातं. ते मिळतं 2 मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स इक्वल्स टू काय मिळतं एफ इन्व्हर्स वाय 2 मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. बघा इथे रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर केला काय मिळाला एक्स. एक्स म्हणजेच काय असतं एफ इन्व्हर्स वाय. आणि मग या टर्मचा स्क्वेअर केला 2 मायनस वाय स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर आहे. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएटिंग with respect to y, we get differentiating with respect to y we get x ला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू y. आपल्याला मिळतं dx बाय dy इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. 2 मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं विथ रिस्पेक्ट टू y. आपल्याला माहिती आहे फंक्शन रेज टू द पॉवर nचं डेरिव्हेटिव्ह काय असतं. मग हा जो पॉवर आहे तो पहिले लेफ्ट साईडला लिहायचा, तो पॉवर 1ने डिक्रीज करायचा आणि मग रिमेनिंग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. म्हणजेच आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह मिळणार 2 इन ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 मायनस वाय स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 मायनस वाय स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर इंटू याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं 2 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2y. 0 मायनस 2y किती असणार आहे मायनस 2y. मायनस 2y इंटू 2 दॅट इज मायनस 4y. मी सुरुवातीला लिहून घेतो मायनस 4y इन ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर. डिअर स्टुडंट दॅट इज इक्वल्स टू मायनस 4 ॲज इट इज. आपल्याकडे y इक्वल्स टू काय आहे रूट ऑफ 2 मायनस रूट ऑफ एक्स. ही व्हॅल्यू इथे पुट करू इन ब्रॅकेट रूट ऑफ 2 मायनस रूट ऑफ एक्स 2 मायनस रूट ऑफ एक्स. ठीक आहे. इथे रेक्टेंग्युलर ब्रॅकेट लिहितो मी 2 मायनस या ठिकाणी वाय स्क्वेअर आहे म्हणजे या टर्मचा काय केला आहे स्क्वेअर. वाय स्क्वेअर आहे या टर्मचा स्क्वेअर आहे म्हणजे हे रूट कॅन्सल होणार. आपल्याला 2 मायनस रूट ऑफ एक्स मिळणार. इथे काय मिळणार 2 मायनस रूट ऑफ एक्स. इथे रिझन लिहू आपण फ्रॉम फर्स्ट 2 मायनस रूट ऑफ एक्स. याला सिम्प्लिफाय करू मायनस 4 रूट ऑफ 2 मायनस रूट ऑफ एक्स इन ब्रॅकेट 2 मायनस 2 मायनस ऑफ मायनस प्लस रूट ऑफ एक्स. हा 2 मायनस 2 कॅन्सल होणार. इथे फक्त टर्म मिळणार रूट ऑफ एक्स. ही रूट ऑफ एक्स टर्म आपण सुरुवातीला लिहू मग आपल्याला आन्सर मिळतं मायनस 4 रूट ऑफ एक्स इंटू रूट ऑफ 2 मायनस रूट ऑफ एक्स. ही व्हॅल्यू झाली dx बाय dy ची. dx बाय dy ची ही व्हॅल्यू झाली. आता आपल्याला काय फाइंड करायचं dy बाय dx. मग मी इथे लिहिणार वी हॅव dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dx इज इक्वल्स टू काय लिहिता येते आपल्याला 1/dx बाय dy दॅट इज इक्वल्स टू 1 दॅट इज इक्वल्स टू 1 मायनस 4 रूट एक्स रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स.
हे झालं dy/dx इक्वल्स टू. स्टुडंट्स या सममध्ये तुम्ही डायरेक्ट म्हटलं असतं वायला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं तर तुम्हाला आन्सर मिळालं असतं. बट क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, क्वेश्चनला आपल्याला फॉलो करायचं आहे. पहिले आपल्याला इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं सांगितलं. पहिले इन्व्हर्स फंक्शन फाइंड करा, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. परत सांगतो, लक्ष द्या. ओके, इक्वेशन दिलं होतं y इक्वल्स टू √2 - √x. पहिले आपल्याला याचं इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं, म्हणजेच x इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचं. मग इक्वेशन फर्स्टपासनं स्क्वेअरिंग केलं तर हे रूट कॅन्सल होतं. मग आपल्याला मिळतं y² इक्वल टू 2 - √x. -√x मी लेफ्ट साईडला लिहिलं, +√x प्लस y² राईट साईडला -y². स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केलं, x इक्वल्स टू मिळतं. मग मी याला लिहून टाकलं x इक्वल्स टू f इन्व्हर्स y आणि या टर्मचा स्क्वेअर केला, 2 - y² ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू y. एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असणार dx/dy इक्वल्स टू dy ऑफ 2 - y² ब्रॅकेट स्क्वेअर. फंक्शन टू द पॉवर n चं डेरिव्हेटिव्ह n, फंक्शन टू द पॉवर n-1, 2 - 1 असणार 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन होतं 2 - y². 2 चं डेरिव्हेटिव्ह 0, y² चं डेरिव्हेटिव्ह 2y. 0 - 2y होतं -2y. मग हे -2y इंटू 2 दॅट इज -4y. आपल्याला y इक्वल्स टू माहिती आहे √2 - √x आहे इंटू 2 - y² म्हणजे या टर्मचा स्क्वेअर केला, ब्रॅकेटमध्ये लिहितो. मायनस साईन असल्यानं स्क्वेअर अँड रूट कॅन्सल होणार. मग इथे 2 - √x मिळणार. सिम्प्लिफाय केलं, 2 - 2 मायनस ऑफ मायनस प्लस 2 - 2 कॅन्सल झालं. हा √x मी सुरुवातीला लिहून घेतला. ही व्हॅल्यू मिळाली dx/dy ची. बट आपल्याला फाइंड करायचं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल्स टू f(x), म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं dy/dx विच इज इक्वल्स टू 1/dx/dy. मग ही दॅट इज dy/dx इक्वल्स टू 1 ही जी व्हॅल्यू आहे ती आपण या ठिकाणी पुट केली. फायनल स्टेपला आपल्याला असं लिहिता येईल, ही जी मायनस साईन आहे ती तुम्हाला न्यूमरेटरला शिफ्ट करता येईल, म्हणजेच -1/4√x इंटू √2 - √x असं त्याला लिहिता येईल. ओके, समजलं असेल. थर्ड एक्झाम्पल, y इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ x - 2. त्याला आपण इक्वेशन फर्स्ट असं नाव दिलं आहे. आपल्याला पहिले इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं, म्हणजेच x इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचं आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आणि फायनली y फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. इथे y इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ x - 2 इक्वेशन फर्स्ट म्हटलं. वी हॅव टू फाइंड इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू f(x), दॅट इज x इन टर्म्स ऑफ y. आपल्याला x ला फाइंड करायचं इन टर्म्स ऑफ y. या ठिकाणी क्यूब रूटची टर्म दिली म्हणून आपण दोन्ही साईडचा क्यूब घेऊ. ऑन क्यूबिंग बोथ साइड्स वी गेट y³ इज इक्वल्स टू, क्यूब घेतल्यानं हे क्यूब रूट कॅन्सल होणार आणि आपल्याला मिळणार x - 2. y³ इक्वल्स टू x - 2. मग याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळतं y³ -2 लेफ्ट साईडला +2 इज इक्वल्स टू x. म्हणजेच आपल्याला इथे लिहिता येईल x इक्वल्स टू f इन्व्हर्स y ऑफ y³ +2. म्हणजे x इज द इन्व्हर्स फंक्शन ऑफ y आणि फंक्शन ऑफ y काय दिले इथे y³ +2. आपल्याला आता डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y वी गेट, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y वी गेट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार dx/dy. आपल्याला मग डेरिव्हेटिव्ह लिहायचं y³ +2 विथ रिस्पेक्ट टू y. आपल्याकडे y रेज टू पॉवर n, x रेज टू पॉवर n चा फॉर्म्युला आहे, nx रेज टू पॉवर n-1. मग y³ चं डेरिव्हेटिव्ह काय असणार, पहिले 3 लेफ्ट साईडला लिहिणार, मग 3 हा पॉवर 1 ने डिक्रीज करणार, मग तो 2 होणार आणि 2 कॉन्स्टंट त्याचं डेरिव्हेटिव्ह असणार 0. अशा प्रकारे इझिली आपल्याला इथे मिळालं dx/dy इक्वल्स टू 3y². 3y². आता इथे y इक्वल्स टू आहे क्यूब रूट ऑफ x - 2. ही व्हॅल्यू इथे पुट करू. आपल्याला मिळतं 3. ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर क्यूब रूट ऑफ x - 2 अशी टर्म मिळते आणि त्याचा स्क्वेअर आहे. ही व्हॅल्यू आपण पुट केली इक्वेशन फर्स्ट पासनं, दॅट इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 3 इंटू याला असं लिहिता येईल क्यूब रूट ऑफ, और वन कॅन राईट लाईक दिस. इथे क्यूब रूट आहे आणि पॉवर 2 आहे, म्हणजेच आपल्याला लिहिता येतं x - 2 रेज टू द पॉवर 2/3. 2
न्यूमरेटरला जो असतो तो पॉवर असतो आणि डिनॉमिनेटरला जे असतं ते रूट असतं. म्हणजे या टर्मला लिहिता येतं एक्स मायनस टू रेज टू पॉवर 2/3. अजून याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर त्याला असं लिहिता येईल 3 क्यूब रूट ऑफ एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर. आणि ही जी व्हॅल्यू झाली ती कुणाची व्हॅल्यू झाली, dx बाय dy. 3 इंटू क्यूब रूट ऑफ एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला काय फाइंड करायचं, dy बाय dx. मग मी इथे लिहितो वी हॅव dy बाय dx इक्वल्स टू वन अपॉन dx बाय dy. व्हॅल्यू पुट करू 1 अपॉन, ही व्हॅल्यू आहे 3 इंटू क्यूब रूट ऑफ एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर. ही व्हॅल्यू आहे dy बाय dxची. बघा परत सांगतोय, y इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ एक्स मायनस टू. इक्वेशन फर्स्ट नाव दिलं. फर्स्ट वी हॅव टू फाइंड द इनवर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, दॅट इज एक्स इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचं. मग क्यूबिंग ऑन बोथ साइड्स केलं. इथे क्यूब घेतलं तर क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल होतं, एक्स मायनस टू मिळतं. मग मायनस टू लेफ्ट साईडला प्लस टू, वाय क्यूब प्लस टू इक्वल्स टू एक्स. मग एक्स इक्वल्स टू एफ इनवर्स वाय, एक्स इक्वल्स टू एफ इनवर्स वाय इक्वल्स टू वाय क्यूब प्लस टू. हे फंक्शन मिळालं. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू वाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय dx बाय dy इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब प्लस टू. वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असणार 3y स्क्वेअर, टू कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार 0, 3y स्क्वेअर मिळालं. इथे वाय स्क्वेअर, वाय रिप्लेस बाय क्यूब रूट ऑफ एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि क्यूब रूट आहे त्याला असं लिहिता येतं रेज टू द पॉवर 2/3, रेज टू द पॉवर 2/3 म्हणजेच क्यूब रूट ऑफ ब्रॅकेट स्क्वेअर असं त्याला लिहिता येतं. सो दॅट आपल्याला मिळालं dx बाय dy. आता लिहायचं dy बाय dx इक्वल्स टू 1/dx बाय dy. व्हॅल्यू तिथे पुट केली, फायनल आन्सर मिळालं. एक्झाम्पल फोर्थ, y इक्वल्स टू लॉग ऑफ 2x मायनस 1. त्याला इक्वेशन फर्स्ट नाव दिलं. पहिले आपण त्याचं इन्व्हर्स फंक्शन फाइंड करू. मग मी लिहिलं इथे वी हॅव टू फाइंड इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, दॅट इज एक्स इन टर्म्स ऑफ y. एक्सला इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचं. जे दिलं ते लिहितो. फ्रॉम फर्स्ट आपल्याला असं लिहिता येईल लॉग ऑफ 2x मायनस 1 इज इक्वल्स टू y. असं आपल्याला लिहिता येतं फ्रॉम फर्स्ट. मी काय केलं, LHS इक्वल्स टू RHS साईड इंटरचेंज केल्यात. राईट साईडला लेफ्ट साईड लिहिलं, लेफ्ट साईडला राईट साईड लिहिलं. डिअर स्टुडंट्स, आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर शिकतोय, डिफरन्सिएशन चॅप्टर शिकतोय. याच्यामध्ये जर लॉगचा बेस दिलेला नसेल तर तो बेस ई असतो. मग या एक्सप्रेशनला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिता येतं. याला लिहिता येतं 2x मायनस 1 इज इक्वल्स टू ई रेज टू द पॉवर y. 2x मायनस 1 इज इक्वल टू ई टू द पॉवर y. इथला जो नंबर आहे 2x मायनस 1 ते ॲज इट इज लिहायचं आणि हा बेस इकडे शिफ्ट करायचा आणि y पॉवर असतो. मग ई टू द पॉवर y इज इक्वल टू इथली टर्म, ई टू द पॉवर y इज इक्वल टू इथली टर्म. म्हणजेच 2x मायनस 1 इक्वल्स टू काय मिळालं, ई टू द पॉवर y. आपल्याला x इक्वल्स टू फाइंड करायचं आहे म्हणून इथे आपल्याला असं मिळणार 2x इक्वल्स टू मायनस 1 राईट साईडला प्लस 1 ई रेज टू द पॉवर y प्लस 1. म्हणजेच x इक्वल्स टू इंटू 2 त्या साईडला अपॉन 2. मग x इक्वल्स टू मिळणार, x हे इन्व्हर्स फंक्शन आहे वायचं म्हणून मी x इक्वल्स टू एफ इन्व्हर्स वाय असं लिहिलं आणि हा 1/2 इन ब्रॅकेट ई टू द पॉवर y प्लस 1. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y वी गेट. डिफरन्शिएट करू, एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार विथ रिस्पेक्ट टू y dx बाय dy इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे 1/2 इन ब्रॅकेट ई टू द पॉवर y प्लस 1. 1/2 कॉन्स्टंट, त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर y प्लस 1. 1/2 ॲज इट इज ई टू द पॉवर y चं डेरिव्हेटिव्ह असणार ई टू द पॉवर y. 1 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार 0. म्हणजेच आपल्याला मिळालं 1/2 इंटू ई टू द पॉवर y. मग y इक्वल्स टू लॉग ऑफ 2x मायनस 1 इथे पुट करू 1/2 ॲज इट इज ई टू द पॉवर लॉग ऑफ 2x मायनस 1. y इक्वल्स टू लॉग ऑफ 2x मायनस 1 इथे पुट केलं. आता हा जो बेस आहे लॉगचा बेस या ठिकाणी काय असणार आहे ई. ही व्हॅल्यू आपण पुट केली, त्याला इक्वेशन फर्स्ट रिझन आहे. तर ईचा पॉवर लॉग ऑफ समथिंग टू द बेस ई आहे, याचा आन्सर असतं समथिंग. मग समथिंगमध्ये असणार आहे 2x मायनस 1. म्हणजेच आपल्याला इथे dx बाय dy
इज इक्वल्स टू असं मिळणार आहे 1/2 आणि ई टू द पॉवर लॉग ऑफ समथिंग टू द बेस ई म्हणजेच समथिंग आहे 2x - 1. इथे लिहिणार मी 2x - 1. इथे आपण रिझन लिहू शकतो a टू द पॉवर लॉग ऑफ x टू द बेस a इज इक्वल्स टू x. a टू द पॉवर लॉग ऑफ x टू द बेस a इज इक्वल्स टू x. हा बेस इथला बेस सेम पाहिजेत आणि तोच लॉगचा बेस पाहिजेत, मग इथलं जे आन्सर असणार ते मिळणार. इथे जे फंक्शन असणार ते आन्सर म्हणून आपल्याला मिळणार. ही व्हॅल्यू झाली dx बाय dy ची. आपल्याला फाइंड करायचं dy बाय dx. वी हॅव dy बाय dx इज इक्वल्स टू 1/dx बाय dy. त्याचा रेसिप्रोकल आपल्याला इथे आन्सरमध्ये लिहायचा आहे. म्हणजेच आपल्याला dy बाय dx इज इक्वल्स टू मिळणार याचा रेसिप्रोकल म्हणजेच 2/2x - 1. 2/2x - 1 हे त्याचा आन्सर असेल. चला परत सांगतो. y इक्वल्स टू log of 2x - 1. First we find the inverse function of y equals to f of x, that is x in terms of y. First we interchange the side, we get log of 2x - 1 to the base e is equals to y. Here base is e. By exponential form we can write 2x minus y is equal to e to the power y, so that -1 right side plus 1. We get here x equals to into 2 on that side upon 2, that is x equals to inverse function of y, f inverse of y equals to 1/2 e to the power y plus 1. We differentiate both sides with respect to y. We get dx by dy equals to derivative of this function 1/2 constant. We get 1/2 into derivative of e to the power y plus 1. E raised to the power y derivative is e raised to the power y, constant 1, derivative is 0. We get 1/2 into e to the power y. Put the value of y from equation first, that is log of 2x minus 1. By default the base of log is e, and by that formula we get e to the power log of 2x minus 1 to the base e is 2x minus 1. That is the value of dx by dy. After that we have dy by dx equals to 1/dx by dy. Put that value, that is 2/2x minus 1. Example 5th, y equals to 2x plus 3. Equation first. We have to find the inverse function of y equals to f of x, that is x in terms of y. पहिले आपल्याला x in terms of y फाइंड करायचं आहे. इक्वेशन फर्स्ट पासून आपल्याला लिहिता येईल. फ्रॉम फर्स्ट मी साइड इंटरचेंज करून घेतो. 2x plus 3 is equals to y. हा प्लस 3 राईट साईडला लिहितो -3. म्हणजेच आपल्याला मिळतं 2x is equals to y minus 3. हा इंटू 2 राईट साईडला अपॉन 2. म्हणजेच आपल्याला मिळतं x equals to 1/2 y minus 3. x is the inverse function of y, so that मी असं लिहिणार x equals to f inverse y is equals to 1/2 y minus 3. Differentiate करू with respect to y. Differentiating with respect to y, we get derivative of x असणार with respect to y dx by dy is equals to dy of 1/2 in bracket y minus 3. या फंक्शनचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं विथ रिस्पेक्ट टू y. 1/2 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y minus 3, that is equals to 1/2 as it is y. Derivative of y with respect to y is equals to 1. Derivative of x with respect to x असतं 1. Derivative of y with respect to y 1. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार 0. 1 minus 0 काय असणार आहे 1. Therefore dx by dy is equals to, या ठिकाणी आपल्याला किती मिळतं 1/2. ही झाली dx by dy ची व्हॅल्यू. वी हॅव आपल्याला काय फाइंड करायचं होतं y इक्वल टू f of x या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला dy by dx इक्वल्स टू मिळणार dy by dx इक्वल्स टू 1/dx by dy, दॅट इज इक्वल्स टू 1/dx by dy ची व्हॅल्यू आहे 1/2. त्याचा रेसिप्रोकल आपल्याला लिहायचा आहे dy by dx इज इक्वल्स टू 1/2 चा रेसिप्रोकल किती असणार आहे 2. चला परत सांगतोय बघा. y इक्वल्स टू 2x प्लस 3 याला इक्वेशन फर्स्ट नाव दिलं. आपल्याला त्याचं इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं म्हणजेच एक्सला इन टर्म्स y रिप्रेझेंट करायचं. फ्रॉम फर्स्ट आपल्याला लिहिता येणार 2x प्लस 3 इज इक्वल्स टू y
+3 राईट साईडला -3 इंटू 2 राईट साईडला अपॉन 2. आपल्याला मिळतं एक्स इज द इन्व्हर्स फंक्शन ऑफ वाय विच इज इक्वल्स टू 1/2 y - 3. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू वाय, वी गेट dx/dy इक्वल्स टू dy ऑफ 1/2 y - 3. 1/2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिलं. y - 3चं डेरिव्हेटिव्ह y, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल्स टू 1, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. 1 - 0 इज 1. 1 इंटू 1/2 दॅट्स 1/2 dx/dy मिळालं. इझिली आपल्याला dy/dx इक्वल्स टू 1/dx/dy म्हणजेच 1/1/2 म्हणजेच फायनल आन्सर असणार आहे 2. dy/dx इक्वल्स टू 2. एक्झाम्पल 6 y इक्वल्स टू e⁻x - 3. इक्वेशन फर्स्ट नाव दिलं. आपल्याला पहिले याचं इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं आहे, म्हणजेच फाइंड करायचं x इन टर्म्स ऑफ y. x इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचं. इक्वेशन फर्स्टपासनं आपण असं लिहू, फ्रॉम फर्स्ट e⁻x - 3 इज इक्वल्स टू y. मी काय केलं, साईड इंटरचेंज करून घेतल्यात. -3ला मी राईट साईडला शिफ्ट करतो. e⁻x इज इक्वल्स टू y + 3. e⁻x ची व्हॅल्यू y + 3 मिळते. टेकिंग लॉग ऑन बोथ द साईड्स, दोन्ही साईडचा लॉग घेतला तर आपल्याला इथे मिळतं x log e पॉवर हा लेफ्ट साईडला शिफ्ट झाला. x log e इज इक्वल्स टू log ऑफ y + 3 इज इक्वल्स टू log ऑफ y + 3. दॅट इज log e ची व्हॅल्यू किती असते 1. 1 इंटू x काय असणार आहे x. x इक्वल्स टू x काय असतं इन्व्हर्स फंक्शन ऑफ y दॅट इज इक्वल्स टू log ऑफ y + 3. सगळ्यांना माहिती आहे log e ची व्हॅल्यू 1 असते. डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएटिंग with respect to y we get differentiate करू with respect to y. derivative of x with respect to y dx/dy is equals to derivative of log of y + 3. आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचे लॉग ऑफ फंक्शनचं. आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग लॉग ऑफ y + 3चं डेरिव्हेटिव्ह असणार 1/y + 3 into derivative of y + 3 into derivative of y + 3. 1/y + 3 as it is into derivative of y with respect to या ठिकाणी y पाहिजे ते. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to y किती असणार आहे 1. कॉन्स्टंट 3चं डेरिव्हेटिव्ह 0. 1 + 0 काय असणार 1. मग हे आन्सर मिळणार आपल्याला 1/y + 3. ही व्हॅल्यू झाली dx/dy ची. dx/dy ची. आता या व्हॅल्यूमध्ये आपण y रिप्लेस करू e⁻x - 3 ने. y रिप्लेस करू e⁻x - 3 ने. आपल्याला मिळतं dx/dy इज इक्वल्स टू 1/y रिप्लेस बाय e⁻x - 3. e⁻x - 3 आणि परत +3 आहे. मग -3 + 3 कॅन्सल होतं आणि तुम्हाला इथे dx/dy इज इक्वल्स टू 1/e⁻x मिळतं. आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं होतं y इक्वल्स टू f(x)चं, म्हणजे काय फाइंड करायचं होतं dy/dx. आणि म्हणून इथे मी लिहितो वी हॅव dy/dx इज इक्वल्स टू 1/dx/dy. बाय द डेफिनेशन आपण असा थेरम प्रूव्ह केला आहे. 1/dx/dy ची व्हॅल्यू आहे 1/e⁻x. मग आपल्याला फायनल आन्सर मिळतं dy/dx इज इक्वल्स टू e⁻x. ओके, लक्ष द्या, परत सांगतो. y इक्वल्स टू e⁻x - 3 त्याला इक्वेशन फर्स्ट नाव दिलं. आपण पहिले इन्व्हर्स फंक्शन लिहायचं आहे, मग साईड्सला इंटरचेंज केलं. -3 राईट साईडला +3 लिहिलं. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स. लॉग x log e इक्वल्स टू log ऑफ y + 3. log e इक्वल्स टू 1 असतं. 1 इंटू x काय मिळणार x. x इज द इन्व्हर्स फंक्शन ऑफ y विच इज इक्वल्स टू log ऑफ y + 3. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y with respect to y we get derivative of x dx/dy equals to derivative of log of y + 3 with respect to y. log of फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन होतं y + 3. yचं डेरिव्हेटिव्ह असणार 1 तर 3चं डेरिव्हेटिव्ह असणार 0. 1 + 0 असणार 1. y इज इक्वल्स टू e⁻x - 3. ही व्हॅल्यू आपण तिथे पुट केली. इथे रिझनमध्ये आपण लिहू फ्रॉम फर्स्ट. रिझनमध्ये लिहू फ्रॉम फर्स्ट. -3 + 3 कॅन्सल झालं, म्हणजेच dx/dy इक्वल्स टू मिळालं 1/e⁻x. वी हॅव dy/dx इक्वल्स टू 1/dx/dy. ही व्हॅल्यू पुट केली 1/e⁻x म्हणजेच काय असणार e⁻x. एक्झाम्पल 7 y इक्वल्स टू e⁻2x - 3. इक्वेशन फर्स्ट नाव दिलं.
आपल्याला पहिले त्याचं इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं आहे, म्हणजेच एक्सला इन टर्म्स ऑफ वाय रिप्रेझेंट करायचं आहे. मग एक्सची टर्म मी लेफ्ट साईडला लिहितो, वायवाली टर्म राईट साईडला लिहितो. म्हणजेच आपल्याला इथे मिळतं इक्वेशन फर्स्टपासनं e⁻²x - 3 इज इक्वल्स टू वाय. टेकिंग लॉग ऑन बोथ द साईड्स, दोन्ही साईडला लॉग घेतला तर हा पॉवर ईच्या लॉगच्या लेफ्ट साईडला शिफ्ट होतो. म्हणजेच आपल्याला इथे मिळतं 2x - 3 log e इज इक्वल्स टू लॉग वाय, इज इक्वल्स टू लॉग वाय. लॉग e इक्वल्स टू असतं 1. म्हणजेच आपल्याला इथे मिळणार 2x - 3 इंटू 1 दॅट इज 2x - 3 विच इज इक्वल्स टू लॉग वाय. देअरफॉर -3 राईट साईडला शिफ्ट करतो +3, 2x इज इक्वल्स टू लॉग वाय +3, 2x इज इक्वल्स टू लॉग वाय +3. म्हणजेच आपल्याला मिळतं x इक्वल्स टू म्हणजेच काय, f इन्व्हर्स वाय. x इक्वल्स टू म्हणजेच f इन्व्हर्स वाय विच इज इक्वल्स टू इंटू 2 राईट साईडला शिफ्ट करू अपॉन 1/2 लॉग ऑफ वाय +3, 1/2 लॉग ऑफ वाय +3. आता याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचं. इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह शोधतोय म्हणून डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू y. एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार dx/dy विच इज इक्वल्स टू dy ऑफ 1/2 लॉग ऑफ y +3, 1/2 लॉग ऑफ y +3. 1/2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू, 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ y +3, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ y +3, 1/2 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग y. लॉग yचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/y +3 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार 0, +3 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच ॲन्सर मिळतं 1 × 1 इज 1, 2 × y. म्हणजेच dx/dy तुम्हाला मिळालं 1/2y. आता y रिप्लेस बाय e⁻²x - 3 वी गेट dx/dy इक्वल्स टू 1/2 ॲज इट इज अँड y रिप्लेस बाय e⁻²x - 3. याला रिझन लिहू फ्रॉम फर्स्ट. आपल्याला dy/dx फाइंड करायचं आहे म्हणून इथे आपण लिहिणार dy/dx इक्वल्स टू असतं 1/dx/dy. dx/dy ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे 1 फाइंड केली आहे म्हणून आपण असं लिहिणार 1/2 e⁻²x - 3. म्हणजेच ही टर्म न्यूमरेटरला शिफ्ट होणार आणि आपल्याला फायनली dy/dx इज इक्वल्स टू मिळणार 2 × e⁻²x - 3, 2 × e⁻²x - 3 त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. बघा परत y इक्वल्स टू e⁻²x - 3 होतं. इक्वेशन फर्स्ट नाव दिलं, पहिले त्याचं इन्व्हर्स फंक्शन म्हणजेच एक्सला इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचं. एक्सवाली टर्म लेफ्ट साईडला, वायची टर्म राईट साईडला. दोन्ही साईडचं लॉग घेतलं तर हा लॉग पॉवर लॉगच्या लेफ्ट साईडला शिफ्ट होतो आणि इथे लॉग e मिळतं आणि इथे लॉग y मिळतं. लॉग ईची व्हॅल्यू 1 असते, मग 2x - 3 इक्वल्स टू लॉग y मिळतं. -3ला राईट साईडला शिफ्ट केलं, लॉग y +3 मिळतं. मग इंटू 2 राईट साईडला शिफ्ट होणार /2. मग आपल्याला x इक्वल्स टू मिळणार. x काय तर ते yचं इन्व्हर्स फंक्शन आहे. मग 1/2 हा इंटू 2 /2 होणार 1/2 लॉग y +3. डिफरन्शिएट केली dx/dy इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/2 लॉग y +3, 1/2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लॉग yचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिता येईल 1/y कॉन्स्टंट 3चं डेरिव्हेटिव्ह असणार 0, 1 × 1 इज 1, 2 × y 2y. y रिप्लेस बाय e⁻²x - 3. फ्रॉम फर्स्ट ती व्हॅल्यू आपल्याला लिहिता आली. वी हॅव dy/dx इक्वल्स टू 1/dx/dy. ही व्हॅल्यू ॲज इट इज इथे पुट केली. 1/1 आहे, मग याचं रेसिप्रोकल इथे आन्सर असणार आहे. म्हणजेच dy/dx इक्वल्स टू 2 e⁻²x - 3 त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. एक्झाम्पल 8 क्वेश्चन 1 मधलं लास्ट एक्झाम्पल आहे y इक्वल्स टू लॉग ऑफ x/2 टू द बेस 2. त्याला इक्वेशन फर्स्ट म्हटलं. आपल्याला फाइंड करायचं याचं पहिले इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं. इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं म्हणजेच x इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचं. म्हणून मी इक्वेशन फर्स्टपासनं या दोन्ही साईड्स इंटरचेंज करून लिहितो. मग आपल्याला इथे मिळतं लॉग ऑफ x/2 टू द बेस 2 इज इक्वल्स टू y. लॉग ऑफ x/2 टू द बेस 2 इज इक्वल्स टू y. हे लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहिलं आहे. याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर
इथला नंबर इज इक्वल टू लॉगच्या समोर जो नंबर असतो तो नंबर इज इक्वल्स टू हा बेस आणि हा पॉवर इज इक्वल्स टू 2 रेज टू द पॉवर वाय असं बनतं. एक्स अपॉन 2 इक्वल्स टू 2 टू द पॉवर वाय. मग हा इंटू 2 राईट साईडला शिफ्ट करू, सॉरी अपॉन 2 राईट साईडला शिफ्ट करू इंटू 2 म्हणजेच तुम्हाला मिळतं एक्स इक्वल्स टू 2 इंटू 2 रेज टू द पॉवर वाय. आता इथे 2चा पॉवर 1 आहे, इथे 2चा पॉवर वाय आहे आणि दोघांमध्ये प्रोडक्टचं साईन आहे म्हणजेच या पॉवर्सची काय होणार आहे ॲडिशन. म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू 2 रेज टू द पॉवर 1 प्लस वाय म्हणजेच वाय प्लस 1 हा 2चा पॉवर बनणार आहे. आता एक्स इक्वल्स टू मिळालं म्हणून आपण याला असं लिहू शकतो, एक्स इक्वल्स टू मिळालं म्हणून याला असं लिहिता येईल एक्स इज द इन्व्हर्स फंक्शन ऑफ वाय विच इज इक्वल्स टू 2 रेज टू द पॉवर वाय प्लस 1. डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएटिंग with respect to y we get derivative of x with respect to y is dx by dy which is equals to derivative of 2 raised to the power y plus 1. आता इथे जे फंक्शन आहे 2 रेज टू द पॉवर वाय प्लस 1 हे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. 2 रेज टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 2 रेज टू द पॉवर एक्स लॉग 2. मग 2 रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 2 रेज टू द पॉवर फंक्शन log 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग 2 रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 2 रेज टू द पॉवर फंक्शन इंटू लॉग 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे वाय प्लस 1, फंक्शन आहे वाय प्लस 1. 2 रेज टू द पॉवर वाय प्लस 1 ॲज इट इज इंटू लॉग 2 ॲज इट इज वाय प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय 1 आणि 1चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. 1 प्लस 0 होतं 1 प्रोडक्टमध्ये आहे लिहायची गरज नाही. म्हणजेच आपल्याला इथे dx बाय dy मिळालं. dx बाय dy इज इक्वल्स टू 2 रेज टू द पॉवर y प्लस 1 इंटू लॉग 2 असं मिळालं. इक्वेशन फर्स्टपासनं आपण ही y इक्वल्स टूची व्हॅल्यू तिथे पुट करू. इज इक्वल्स टू 2 रेज टू द पॉवर y रिप्लेस बाय लॉग ऑफ x बाय 2 to the base 2 plus 1 into log 2 as it is. From first आपण y रिप्लेस केला log of x by 2 to the base 2 ने. that is equals to याला सिम्प्लिफाय करायचं आहे 2 रेज टू द पॉवर log of x by 2 to the base 2 आहे प्लस हा जो 1 आहे या 1 ला आपण असं लिहूया log of 2 to the base 2 log of 2 to the base 2. का बरं ते इथली टर्म आहे इथल्या टर्ममध्ये लॉग आहे इथे 1 आहे त्याच्यासोबत आपल्याला जर इथे लॉग असेल तर लॉगचे ॲडिशन असेल तर नंबरचं प्रॉडक्ट करता येईल आणि म्हणून आपण 1 ला log of 2 to the base 2 लिहिलं कारण या ठिकाणी लॉगचा बेस 2 होता म्हणून आपण log of 2 to the base 2 लिहिलं ज्याची व्हॅल्यू 1 असते आणि इंटू log of 2 ॲज इट इज. याचं रिझन लिहित असताना आपण असं लिहू log of b to the base b is equals to 1. log of b to the base b is equals to 1. that is equals to 2 raised to the power log of. लॉगची ॲडिशन असेल तर नंबरचं प्रॉडक्ट होतो बेस सेम आहे मग हा बेस लिहिला ॲज इट इज. नंबर होते x अपॉन 2 फर्स्ट नंबर होता x अपॉन 2 सेकंड नंबर होता 2 इंटू log 2 ॲज इट इज. 2 कॅन्सल होणार आणि आपल्याला ॲन्सर मिळतं 2 रेज टू द पॉवर log of x to the base 2 इंटू log of 2. डिअर स्टुडंट्स हा बेस 2 आहे बेस 2 आहे आणि 2चा पॉवर लॉग आहे आणि त्याचा बेस पण 2 आहे मग त्याचा ॲन्सर असणार आहे x. म्हणून आपल्याला dx बाय dy इज इक्वल्स टू मिळालं x log 2. x log 2 इथे परत एक b रेज टू द पॉवर log of x to the base b इज इक्वल्स टू x असतं बेस सेम पाहिजे ते तर ॲन्सर x असतं. ही झाली dx बाय dy व्हॅल्यू. आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं होतं मग dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dx बाय dy 1 अपॉन dx बाय dy दॅट इज 1 अपॉन x log 2 दॅट इज 1 अपॉन x log 2. परत सांगतोय क्वेश्चन नंबर 1चं हे लास्ट एक्झाम्पल आहे लक्ष देऊ. y इक्वल्स टू लॉग ऑफ x अपॉन 2 टू द बेस 2 इक्वेशन फर्स्ट नाव दिलं
फर्स्ट आपल्याला याचे इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं, म्हणजे एक्स इन टर्म्स ऑफ वाय फाइंड करायचं. मग साईड इंटरचेंज केल्यात. साईड इंटरचेंज केल्यानंतर याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिलं. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहित असताना इथला नंबर एक्स अपॉन टू इज इक्वल टू 2, याला बेस म्हणायचं तर याला पॉवर म्हणायचं. 2 रेज टू द पॉवर वाय अपॉन 2 इंटू 2, म्हणजे 2 इंटू 2 टू द पॉवर वाय मिळतं. 2 रेज टू द पॉवर 1 आहे इथे. म्हणजेच एक्स इक्वल्स टू प्रोडक्ट आहे, बेस सेम आहे, इंडायसेसची ॲडिशन होते. 2 रेज टू द पॉवर वाय प्लस 1. एक्स इज द इन्व्हर्स फंक्शन ऑफ वाय दॅट इज इक्वल्स टू 2 रेज टू द पॉवर वाय प्लस 1. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू वाय, वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स dx by dy इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेज टू द पॉवर वाय प्लस 1 विथ रिस्पेक्ट टू वाय. 2 रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 2 रेज टू द पॉवर फंक्शन log 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन होतं वाय प्लस 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय असणार 1, 1 असणार 0, 1 प्लस 0 दॅट्स 1, नो नीड टू राईट प्रोडक्टमध्ये असल्यानं. मग 2 रेज टू द पॉवर वाय रिप्लेस बाय लॉग ऑफ एक्स अपॉन 2 टू द बेस 2. या टर्ममध्ये आपण 2 रेज टू द पॉवर वाय प्लस 1 इंटू लॉग 2 लिहिलं, नंतर वाय रिप्लेस बाय त्याच्या समोरच्या स्टेपमध्ये लिहिलं. इथे फर्स्ट टर्ममध्ये आहे लॉग ऑफ समथिंग टू द बेस 2 आणि नंतर समोर प्लस 1 आहे. जर या 1च्या ठिकाणी लॉग ऑफ 2 टू द बेस 2 ठेवलं तर या दोन लॉगचे आपण इथे ॲडिशन करू शकतो. लॉगचे ॲडिशन असल्यानं नंबरचं प्रोडक्ट येतं, म्हणून या 1ला log 2 टू द बेस 2 असं लिहिलं. का बरं? तर लॉग ऑफ नंबर विथ सेम बेस इज इक्वल्स टू 1, लॉगचा लॉ आहे तो. म्हणून मग इथे लॉगची ॲडिशन झाली. लॉगची ॲडिशन असेल तर नंबरचं प्रॉडक्ट होतं एक्स अपॉन 2 इंटू 2, 2 2 कॅन्सल होतं, लॉग एक्स टू द बेस 2 मिळतं. आता 2चा पॉवर लॉग आहे आणि त्याचा बेस 2 आहे, म्हणजे त्याच्या समोर जे काही असेल ते त्याचा आन्सर असणार. म्हणजे dx बाय dy असणार आहे एक्स लॉग 2. वी हॅव dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन dx बाय dy, दॅट इज ही व्हॅल्यू पुट केली, फायनल आन्सर मिळालं dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन एक्स लॉग 2. ओके, इथे तुमचा क्वेश्चन फर्स्ट संपला.